गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंनी एक एक करून ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि नेते फोडले होते। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटातील या गळतीला चाप बसेल असा अंदाज होता। मात्र ही अपेक्षा व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे, कारण आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे नव्यानं निवडून आलेले 2 खासदार गळाला लावण्याची तयारी सुरू झाली आहे। शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी हा खळबळजनक दावा केला। आधी पक्ष फुटला, मग शिवसेना नाव गेलं, त्यानंतर धनुष्यबाण चिन्हही हिरावलं। पण उद्धव ठाकरे डगमगले नाही। मशालीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या मनसुब्यांना आग लावली। ठाकरेंनी 9 खासदार निवडून आणत राज्यात दुसरं स्थान मिळवलं। मात्र पुन्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार असल्याचा दावा ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला। 2 दिन में जो खासदार उबाटा के चुन के आए उनमें बहुत क्या बोलते कि नाराजी है कि उनके भी ध्यान में आया कि किसी तरह से अपन चुन के आए हैं और जो शिवसेना का जो मूल तत्व है, मूल विचार है, उससे हम बाजू हो रहे हैं और इसीलिए वो यहाँ हमारे यहाँ आना चाहते हैं। अभी डिस्क्वालिफिकेशन के लिए 6 खासदारों की जरूरत है। उन्होंने हमें बताया कि 6 खासदार हम तैयार करते हैं और माननीय नरेंद्र मोदी साहब और एकनाथ शिंदे साहब को हम पाठिंबा दें। मस्केना विसर पडला असेल की ते आता गल्लीत नाही दिल्लीत गेलेले आणि अशा बालिशपणेचे स्टेटमेंट्स देऊन आपला अंतर्गत खासदारांमध्ये चाललेली जी मंत्रिमंडळासाठी जी कुरघोडी आहे आणि विशेषतः आता त्यांच्याच खासदारांमध्ये कोणाला मंत्री करायचं त्यासाठी लॉब्या सुरुवात झालेल्या आहेत। गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांनी एक एक करून ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि नेते फोडले। मात्र लोकसभा निवडणुकीत 9 खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिश्मा कायम असल्याचं उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं। त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार माघारी येतील अशी चर्चा होती। मात्र आता एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नव्याने निवडून आलेले खासदारच फोडण्याची तयारी सुरू झाल्याने राजकारणात नवा भूकंप होणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या। पक्षांतर बंदी कायदा कधी लागू होतो आपण हे पाहूया। जर कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला, जर कोणत्याही आमदार किंवा खासदाराने पक्षाच्या आदेशाचं किंवा विचारसरणीचं उल्लंघन केलं, जर निवडून आलेल्या सदस्याने पक्षाचा व्हीप मानला नाही। पक्षांतर बंदी कायद्याला काय अपवाद आहे ते सुद्धा पाहूया। जर कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही। म्हणजे ठाकरेंकडील 9 पैकी 6 खासदार शिंदेंसोबत गेल्यास सदस्यत्व रद्द होणार नाही। विचारधारा तर आमची स्पष्ट आहे। जर जुन्या शिवसेनेतली लोक बाळासाहेबांचे विचार मानायला तयार असतील तर ते येत असतील तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे। जनतेने तर त्यांना सर्वाधिक जागा निवडून दिलेल्या आहेत आणि खरी शिवसेना कोणती आहे हे दिसलेलं आहे। नाही, आपण जर बघितलं त्यांनी लढवले किती जागा आणि निवडून किती आलं याचं आकलन आपण केलं पाहिजे। त्यांनी जर 21 जागा लढवल्या असतील आणि 9 जागा निवडून आल्या असतील तर निश्चितपणे आम्ही 15 जागा निवडून 7 लोक या ठिकाणी निवडून आलो। कमी ह्याच्यामध्ये जास्त स्ट्राईक रेट आमचा त्या ठिकाणी आहे। त्यामुळं महाराष्ट्रानं कुठल्या शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे हे या ठिकाणी स्पष्ट झालं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून, मुख्य नेते झाल्यापासून पहिलीच इलेक्शन ही लोकसभेची या ठिकाणी झाली। त्यामध्ये झालेला परफॉर्मन्स हा महाराष्ट्रामध्ये सर्वात उजवा परफॉर्मन्स आहे। मला असं वाटतं की नरेश म्हस्केंकडे थोडी माहितीची कमतरता आहे आणि त्यांच्याकडे अपुरी माहिती आहे। कारण माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे ग्रुपमधलेच काही खासदार आमच्या संपर्कामधले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यामधले काही आमदार इलेक्शन लढवू इच्छितात। त्यामुळे त्यांची माहिती थोडी कमी अपुरी आहे, त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी। आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ असल्यामुळे कदाचित त्यांना होम डिपार्टमेंट भाजपाकडे असल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती मिळत नसेल। शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुतण्याने हिरावून घेतला। मात्र 83 वर्षांचा हा तेल लावलेला पैलवान अजित पवारांना पुरून उरला। त्यामुळे अजित पवारांच्या गटातील आमदारांसह नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचं बोललं जातं।
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे लेकीच्या भवितव्यासाठी दिलीप वळसे पाटील हे पुन्हा शरद पवारांकडे येण्यास इच्छुक असल्याची चर्चा रंगली आहे. हे आम्हाला सोडून गेले ते आता चलबिचल आहे त्यांचं मानसिक स्थिती. त्यांना सुद्धा त्यांचं राजकीय भवितव्य आहे ते पाहून ते सध्या विचार करत असतील की जो त्यांनी वर्षभरापूर्वी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे असं त्यांना बहुतेक वाटत असेल. अनेक आमदारांमध्ये 4 महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपलं काय होणार या चिंतेने त्यांना ग्रासलेलं आहे. जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाही आहे. आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल. जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला. असं काही झालेलं नाहीये. सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं चित्र बदललंय. महायुतीला मोठं अपयश आलं तर महाविकास आघाडीने मुसंडी मारली. त्यातच 4-5 महिन्यांवरती विधानसभा निवडणुका आल्या. अशा परिस्थितीत नेते स्वतःच्या फायद्यासाठी इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे उडी मारताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.